आज आपण इथं मस्त असा खमंग ढोकळा बघणार आहोत। त्यासाठी मी इथं एका पातेल्यात ना 1.5 कप ग्लास टाकून घेतलेला आहे, पाणी ओतलं आहे 1.5 ग्लास आणि ना उकळण्याकरता ठेवलं। हे प्रोसिजर पहिल्यांदाच करून घ्यायची आहे आपल्याला। आता इथं मी 1 कप ना बेसन घेतलं आहे, त्यात ना अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा सोडा आणि 1 पळी तेल टाकलं आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असं आपण बॅटर ना भाजं बनवून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही बॅटर हलवत राहील जेवढं हलकं होईल ना पीठ तेवढं ढोकळा एकदम छान आणि खुसखुशीत आणि खमंग होतो। इथं बघू शकता आता एकदम सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतो। अजून थोडंसं मी पाणी टाकून घेत आहे आणि थोडंसं अजून हलवत राहायचं आहे। जेवढं हलकं पीठ होईल तेवढं आपलं ढोकळा छान होतात। इथं बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे। आता आपण ह्याला एका टिनमध्ये ना तेल टाकू आणि छान त्याला लावून घेऊ एका टिनमध्ये। तुम्ही बटर पेपर पण टाकू शकता। इथं मी तेल लावलं आहे एका टिनला। हा बरोबर अर्धा किलोचा ढोकळा बनतो आपला। आता एक विनोची पुडी घेतली आहे, ती पण आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे। अख्खी विनोची पुडी टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं यावर ना पाणी टाकायचं आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला त्यात विनोचा वास राहत नाही, त्यामुळं सारखं कंटिन्यू हलवत राहण्यात एकदम हलकं फुलकं पीठ झालं आहे। बघू शकता एकदम असं। आता आपल्याला डबा आहे ना असा टॅप टॅप करायचा आहे, म्हणजे त्यातले एअर सगळं आपले बाहेर येतात आणि एकसारखा आपला ढोकळा शिजतो। आता मस्त लगेच पाणी तापलेलं आहे, बघू शकता। लगेच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनटं ह्याला ना चांगलं आपल्याला शिजून द्यायचं आहे। आता 20 ते 25 मिनटं झालेले आहेत। आता बघू आपण चेक करून शिजला का नाही आपला ढोकळा। ढोकळा एकदम परफेक्ट शिजलेला आहे, बघू शकता। आता आपण चाकू सऱ्याने बघू की चिकटते का नाही आपल्या चाकूला। आता अजिबात चाकूला चिटकत नाही, म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे। आता थंड करायला 20 ते 25 मिनटं ठेवून घेऊ, तोपर्यंत इकडे आपण फोडणी करून घेऊ। आता इथे मी कढई मांडली आहे, थोडी त्या 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। आता थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला। चांगला तडका दिला तर चांगलंच वास पण छान येतो ढोकळ्याला। इथं मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी साखर आणि थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे। छान आता आपल्याला मिक्स करून ह्यात ना 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठी। जेवढं आपण पाणी टाकून तेवढा आपला ढोकळा पण जाळीदार पण बनतो आणि खायला पण खूप छान लागतो। थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। हे साईडला ठेवू आपण, आता उकळी फुटली चण्याला, तोपर्यंत आपला ढोकळा कट करून घेऊ। इकडं बघू शकता एकदम कड्याच्या सगळ्या कडा मोकळा झालेल्या आहेत, बघू शकता। त्यामुळं ढोकळा एकदम परफेक्ट झालेला आहे। आता हे सगळं मी एकसारखं करून घेते, काढून घेते आता एका ताटामध्ये। बघू शकता इथं आता मस्त असा स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे आपला, मस्त जाळीदार सुटलेला आहे। आता आपण ह्याला कट करून घेऊ। आता तुम्ही इथं बघू शकता की मी चाकूने कट करीत किती स्पॉन्जी असा वाटतो आहे का। कुठंच असं आहे ना आपल्या चाकूला चिटकत नाही, त्यामुळे एकदम परफेक्ट असा ढोकळा झालेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कट करू शकता, मोठे बारीक पीस। मस्त झालेला आहे एकदम असा। आता ह्याच्यावर आपल्याला ना पाणी टाकून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढा आपला ढोकळा जाळी पण सोडतो आणि एकदम खाताना पण घशात असा अडकत नाही। त्यामुळे ना जास्त थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। असा कडा मोकळा करून मग त्यात आपण सगळं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे ना तिथपर्यंत सगळं पाणी पोचतं। आता मी सगळा अख्खा मोकळा ढोकळा करून बघते। इथं बघू शकता, तुम्हाला दाखवते आता। एकदम स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा आणि असेच नवनवीन माझे व्हिडिओ बघत जावा। चला तर मग आता असेच छानशी रेसिपी घेऊन भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता बघताच तोंडाला पाणी असं आपला खमंग ढोकळा झाला आहे। चला तर मग भेटू अशी छानशी रेसिपी घेऊन। बाय बाय सगळ्यांना।